नमस्ते. आज आपण बनवूया जवळा बटाटा रेसिपी. तर आता आपण बघा कढई गरम करून घेतली, त्याच्यामध्ये 2-3 चमचे तेल टाकून त्याच्यामध्ये जिरे, कढीपत्ता, कांदा, टमॅटो टाकून मस्त असं फ्राय करून घेऊ. जोपर्यंत कांदा आणि टमॅटो मस्त असा मऊ असा होत नाही तोपर्यंत आपण त्याला चांगलं तेलामध्ये फ्राय करून घेऊ. आता आपण 1 चम्मच नमक टाकून घेऊ आणि ते 2 मिनिट आपण झाकण लावून मऊ करून घेऊ. आता हे बघा आपले कांदा आणि टमॅटो मऊ असे होऊन शिजलेले आहेत. तर आता आपण याच्यामध्ये 2 चमचे आलं लसणाची पेस्ट आणि 1 चम्मच हळद, आलं लसूण पण आपण मस्त असं फ्राय करून घेऊ. आलं लसणाचा जो वास असतो तो पूर्ण तेलामधून फ्राय करून कमी झाला पाहिजे. तर आता याच्यामध्ये आपण 1 चम्मच हळद टाकले, तीही आपण चांगली मस्त अशी फ्राय करून घेऊ. जेवढा तुम्ही कांदा आणि टमॅटो चांगला फ्राय करून घ्याल तेवढी आपली भाजी चांगली जास्त वेळ टिकू शकते, कारण आता आपले हे गरमीचे दिवस आहेत. तर आता हे बघा आपण 2 मिनिट झाकण लावून ती वाफ काढून घेतलेली आहे. तर आता हे बघा आपला मसाला चांगला मस्त असा तेलामध्ये फ्राय झालेला आहे. तर याच्यामध्ये आपण आता बाकीचे मसाले घालून घेऊ. तर याच्यामध्ये आता आपण 1 चमचा गरम मसाला, 1 चम्मच धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर आणि आता आपण याच्यामध्ये 2 चम्मच आगरी मसाला टाकून घेऊ. आगरी मसाला टाकल्याने जवळा बटाट्याची भाजी खूप मस्त अशी छान लागते. आता याच्यामध्ये आपण काश्मीरी मिरची ही 1 चम्मच टाकून घेऊ. मस्त असा त्याच्याने आपल्या भाजीला लाल कलर येईल. आता आपण हा सर्व मसाला तेलामध्ये मस्त असा फ्राय करून घेऊ. बघा आपला मसाला मस्त असा तेलामध्ये फ्राय झालेला आहे. तर आता आपण याच्यामध्ये 2 मिनिट झाकण लावून बघा काढलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये हा जवळा बटाटा मी पाण्यात भिजत घातला होता, कारण जवळ्यामध्ये जी माती असते ती निघून जाते. तर आपण हा जवळा 2-3 पाण्यातून धुवून घ्यायचा, म्हणजे याच्यातील पूर्ण माती असेल ती निघून जाते. आता आपण हा जवळा बटाटा मसाल्यामध्ये घालून घेऊ. ज्यांना जवळ्याची भाजी बनवता कशी शिजले ती समजत नसेल त्यांनी एखादा बटाटा त्याच्यामध्ये टाकावा, म्हणजे बटाटा शिजला की आपला जवळाही शिजतो. त्यामुळे पटकन लक्षात येते की आपली भाजी कशी शिजून तयार होते. तर आपण बघा आता याच्यामध्ये मस्त असा जवळा आणि बटाटा टाकून त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये फ्राय करून घेऊ. बघा मस्त असा आपला जवळा आणि बटाटा त्या मसाल्यामध्ये फ्राय करून घेतलेला आहे. तर आपण आता याच्यावरती 5 मिनिट झाकण लावून त्याला शिजवून घेऊ. थोडासा पाण्याचाही शिंतोडा द्यायचा, म्हणजे आपली भाजी खाली कढईला लागणार नाही. तर बघा आपण 5 मिनिटांनी आपली भाजी कशी मस्त अशी फ्राय झालेली आहे आणि आपला जवळा बटाटाही मस्त असा तयार झालेला आहे. तर आता आपण त्याच्यामध्ये मस्त अशी कोथिंबीर घालू आणि ती थोडी आपली भाजी फ्राय करून घेऊ. तर बघा आपला कसा जवळा बटाटा मस्त भाजी अशी रेडी झालेली आहे. तर बघा आपली जवळा बटाटा रेसिपी तयार.